कसं वाटतंय? भारतीय जनता पार्टीने तुम्हाला उमेदवारी अखेर दिलेली आहे. विधानसभेची तुम्ही मागणी केली होती, आता नगरसेवक म्हणून तुम्हाला निवड केलेली आहे, उमेदवारी तर दिलेली आहे. खूप आनंद आहे सर्वप्रथम की सर्वच पार्टीच्या वरिष्ठांनी, एस्पेशली महाराष्ट्राचे आदरणीय मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब, त्याचबरोबर चंद्रशेखरजी बावनकुळे साहेब, रवींद्र चव्हाण साहेब, पुण्याचे खासदार आदरणीय मुरलीधर अण्णा मोहोळ, आदरणीय चंद्रकांतदादा पाटील, माधुरीताई मिसाळ आणि मेधाताई कुलकर्णी, आमचे कसब्याचे आमदार हेमंतजी रासने, पुणे शहराचे अध्यक्ष धीरजजी घाटे, या सर्वांनी माझ्यावर विश्वास ठेवला. एक युवा चेहरा म्हणून महानगरपालिकेत मला या प्रभागाचं प्रतिनिधित्व करण्याची एक संधी दिलेली आहे, लोकांसमोर जाण्याची संधी दिलेली आहे आणि पहिलीच वेळ आहे तिकीट मिळवण्याची. तुम्ही म्हटल्याप्रमाणे की मागच्या आमदारकीलाही मी इच्छुक होतो, पण तेव्हा तिकीट मिळालं नाही, पण तरी पण काम चालू होतं. त्याबरोबर सातत्याने प्रभागात फिरत होतो. विकास कामं जी रखडली होती ते आपण चालू करून घेतली परत. प्रशासकाचा जो विषय होता, ज्यामध्ये थोडंसं लोकांना संभ्रम होतं, तो दूर करण्याचा जास्तीत जास्त प्रयत्न केला. लोकांपर्यंत पोचलो. रोजगाराविषयक, युवक युवतींविषयक मी चांगल्या प्रकारे काम केलं. मला वाटतं की ह्याची सर्वांचीच दखल वरिष्ठांनी घेतली आणि मला माझ्यावर विश्वास ठेवला आणि मला संधी दिली. आणि मला वाटतं की आईच्या कामाला सर्वात मोठी ही श्रद्धांजली आहे. तिने जे काय मागचे 20-25 वर्ष भारतीय जनता पार्टीसाठी दिले आणि आजारपणातही ज्या प्रकारे आईने पक्षनिष्ठा दाखवली, आणि मला वाटतं की ते व्हॅल्यूज माझ्यामध्ये आलेले आहेत आणि भारतीय जनता पार्टीसाठी कायमच मी अग्रेसरपणे काम करीन, पुणे शहरासाठी काम करीन आणि महानगरपालिकेत या प्रभागासाठी चांगल्या प्रकारे मी ॲग्रेसिव्हपणे जास्तीत जास्त आपल्याला विकास कामं कशी करून घेता येतील, निधी कसा आणता येईल याच्यावर लक्ष ठेवेल. राजकीय वाटचाल आता तुम्ही खऱ्या अर्थाने सुरू केलेली आहे, काय भावना आहे? म्हटल्याप्रमाणे की तशी राजकीय वाटचाल माझी चालू झाली होती, पण म्हटल्याप्रमाणे की पहिल्यांदा निवडणुकीला सामोरे जातोय, लोकांसमोर पहिल्यांदा मत मागायला जातोय, त्यांना त्यांच्या घरोघरी जाऊन मी प्रचार तर केला होता. आईचा, गिरीश भाऊ बापटांचा, हेमंत भाऊ रासनेंचा, सर्वांचा प्रचार केला होता, पण स्वतःसाठी तिकीट मागायची पहिलीच वेळ आणि वत मागायची पहिलीच वेळ. त्यामुळे मला वाटतं की एक नवीन एक्सपिरियन्स असेल, त्याला नक्कीच मी चांगल्या प्रकारे न्याय देईन आणि जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोचून मला वाटतं की डोर टू डोर कॅम्पेन करायचं, म्हणजे मला सर्वांबरोबरपर्यंत पोचायचं आहे. प्रत्येक नागरिक जो प्रभागातला आहे त्यांच्यापर्यंत पोचायचं आहे आणि त्यामुळे मला वाटतं की खूप मोठी रिस्पॉन्सिबिलिटी आहे. खूप चांगलं मला वाटतं, आनंद आहे रिस्पॉन्सिबिलिटी असल्यामुळे. आणि जास्तीत चांगल्या प्रकारे आईनी ज्या प्रकारे एक दिशा दाखवून दिली त्याच्यावर काम करीन. सोशल मीडियाच्या भाऊ गर्दीत विश्वासार्हतेने चकाकणारे नाव म्हणजे लेट्सअप मराठी. सगळ्या नागरिकांना ती स्पीच, ती लेट्सअप वरील मुलाखती म्हणजे विचारांचा खजिना. त्यानंतरच्या निवडणुकीमध्ये मला सोडून गेले. बातम्या केवळ वस्तुस्थिती सांगणाऱ्या, न प्रोपगंडा, फक्त जनतेचा अजेंडा. क्योंकि आने वाला कल जाने वाला है, जाने वाला कल आने वाला है. राजकारण, मनोरंजन असो की क्रीडा क्षेत्र, महाराष्ट्राची स्पंदने संवेदनशीलतेने टिपणारे माध्यम म्हणजे लेट्सअप मराठी. जगासोबत एक पाऊल पुढे राहण्यासाठी लेट्सअपचे ॲप, सोशल मीडिया आणि वेबसाईट सोबत कनेक्टेड रहा.